की तो अजूनपर्यंत लक्षात आहे आणि फार महत्त्वाचा असा प्रसंग घडला की ज्याच्यामुळे तुझ्या आयुष्यात खूप फरक पडला? काही नाही तसा अनुभव आलेला. परंतु हेच खंत वाटते की मी शिकू शकले नाही परिस्थितीनुसार. भाऊ शिकून द्यात अशी अपेक्षा ठेवली, परंतु तेही शिकले नाहीत. मग त्यांचं मन दुखवल्यासारखं असं झालं मला. त्याची खंत वाटते मला. निदान माझ्या कडने नाही झाले, माझ्या मुलातने ते मी पाहते. पुढं शिकावं त्यांनी. पण जेव्हा लग्न ठरलं किंवा लग्न झालं तेव्हा तू भाऊजींना सांगितलं की बा मला शिकायचं आहे, तर मी तेव्हा असं म्हणजे शिक्षणाला जास्त हे देत नव्हते तो. महत्त्व देत ना. महत्त्व देत नव्हते. पण ती अशी खंत वाटते की आपण शिकायला पाहिजे. हो, शिकायला पाहिजे. ही खंत कायम जीव आहे तोपर्यंत मला ही सतत खंत वाटणार. पण काय खरंच शिक्षणाची मला खूप आवड आहे. काय सांगशील तू या निमित्ताने सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या ताईंना? कारण अशा बऱ्याचशा ताई आहे की ज्यांची इच्छा खूप असते, की शिकायची इच्छा असते किंवा इतर त्यांची सगळी स्वप्न असतात, पण या संसारामुळे, संसारात अडकल्यामुळे, जबाबदाऱ्यांमध्ये अडकल्यामुळे त्या सगळ्या इच्छा ती बाजूला ठेवते. सो काय सांगशील त्यासाठी या सगळ्या ताईंनी? त्यांनी शिकावं पहिला शब्द म्हणजे, आणि नंतर म्हणजे जबाबदारी काही प्रत्येकाला असतेच, परंतु घरातल्यांनी मान्यता दिली पाहिजे त्यांच्या शिक्षणाला आणि शिकून पुढं मोठं त्यांनी व्हावं ही अपेक्षा आहे. निदान एक महिला शिकली तर सुशिक्षित. घर सुशिक्षित होतं, घर संसार सुखाचा होतो, आता हे अत्यंत महत्त्वाचं वाक्य बोललीस की एक स्त्री शिकली तर अख्खं घर सुशिक्षित होतं. गाव सुद्धा सुधारतं, वा, खूप महत्त्वाचं वाक्य. महाराष्ट्र सुधारतो. पण मग आज ह्या माध्यमातून काय सांगशील आईबाबांना की कधी व्यक्त नाही झालीस त्यांच्याकडे किंवा मनातलं काहीतरी साचून राहिलं असेल, कधी बोलली नसशील, तर आज या माध्यमातून त्यांना तू काय सांगशील? एवढंच सांगेन की आज मी तुमचं स्वप्न पूर्ण केलं आहे. कारण की शिकल्यासारखं मी आता सध्या म्हणजे भजनी मंडळ एक 15 जणी आम्ही आहे हो. अच्छा. निदान मला ते संस्कृतमध्ये अभंग तरी येतात तुम्ही शिकवल्यामुळं, थोडंफार शिकवल्यामुळं मला ते अभंग शिकतो मी, म्हणजे म्हणते. क्या बात आहे. पण मग एखादा असा अभंग 2 ओळींचा असं आपल्याला संस्कृतमधनं बोलायला सांगितलं तर तू म्हणशील? जास्त संस्कृत नाही, मराठी की शिक. ओके, एखादा असा हा श्लोक किंवा अभंग तू म्हणू शकतेस तो? विठ्ठला नाम तुझे चांगले, विठ्ठला नाम तुझे चांगले, ऐकता मन माझे रमले, ऐकता मन माझे रमले. वा, खूप छान वाटलं ताई तुझ्याशी बोलताना. आता आपण शेवटच्या खेळाकडे जाणार आहोत, तर जायचं? चला तर मग मंडळी जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. बाहेरच्या या गोड आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला. या खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल. हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर प्लॅस्टिकची बाटली आहे, ओके, आणि 5-5 स्ट्रॉ आहे. मी 1, 2, 3 म्हटल्यानंतर एका वेळी एकच स्ट्रॉ घ्यायचा आहे आणि तो बाटलीमध्ये टाकायचा आहे. हे असा जी ताई कमीत कमी वेळेमध्ये 5 स्ट्रॉ बरोबर त्या बाटलीमध्ये टाकेल ती असणार आहे